आपण पाहत आहात राष्ट्रक्रांती न्यूज चॅनल, जनसामान्यांचा आवाज। राष्ट्रक्रांती न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। वन जमीन कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, जेपी गावितांचा सरकारला इशारा। नाशिक सुरगाणा आदिवासींची वनजमीन हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे आणि ती कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असा ठाम निर्धार माजी आमदार जेपी गावित यांनी व्यक्त केला आहे। सुरगाणा तालुक्यातील उंबरपाडा येथे आयोजित वनजमीन धारकांच्या मेळाव्यात ते बोलत होते। यावेळी उपस्थित 20,000 आदिवासी बांधवांच्या जनसमुदायासमोर त्यांनी सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली। आरपारची लढाई, वनजमीन प्रश्नी आदिवासींचा पुन्हा एकदा एल्गार। मोर्चाचे यश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लेखी आश्वासनानंतर हालचालींना वेग। प्रशासनावर दबाव, येत्या 27 फेब्रुवारीला नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार मोर्चा। गेल्या 50 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वनजमीन प्रश्नासाठी महाराष्ट्रातील आदिवासी बांधव सातत्याने संघर्ष करत आहेत। 2005 मध्ये डाव्या पक्षांच्या पाठपुराव्यामुळे वनजमीन कायदा मंजूर झाला, मात्र गेल्या 20 वर्षात सरकारांनी या कायद्याची योग्य अंमलबजावणी न केल्याने आदिवासींची घोर फसवणूक झाल्याचा आरोप गावितांनी केला। जानेवारी महिन्यात काढण्यात आलेल्या लॉंग मार्चची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांची चर्चा केली होती। 3 महिन्यात प्रश्न मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन मिळाल्याने आता जमिनीचे दावे भक्कम करण्यासाठी उंबरपाडा येथे नवीन अर्ज भरण्याची प्रक्रिया राबवण्यात आली। आदिवासींच्या प्रमुख मागण्या: वनजमिनीचा स्वतंत्र सातबारा मिळावा, वहितीखालील वाढीव क्षेत्र मिळावे, अपात्र ठरवलेले दावे पुन्हा पात्र करावेत, कब्जेदार सदरी प्रत्यक्ष कसणाऱ्या शेतकऱ्याचे नाव लावावे। येत्या शुक्रवारी नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन। उंबरपाडा आणि इतर तालुक्यातून गोळा केलेले सर्व अर्ज येत्या शुक्रवारी 27 फेब्रुवारी नाशिक जिल्हाधिकारी महोदयांकडे सुपूर्द केले जाणार आहेत। या ऐतिहासिक क्षणी पती पत्नी दोघांनीही मोठ्या संख्येने नाशिकला उपस्थित राहावे, असे आवाहन गावितांनी केले आहे। फक्त वन जमीन मिळावी याच्यासाठी आपण एवढे लोक धडपडत राहिलो, परंतु आपल्याला ते जे काही त्या जमिनीमध्ये उत्पन्न येणार आहे त्याची पण किंमत आपल्याला चांगली मिळाली पाहिजे। हा पण पुढचं नियोजन आपण केलं पाहिजे। आंबा पिकाचं लागवड आज गावागावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे। एकाच वेळेस पीक येत आहे, हे काय मागे पुढे येत नाही। जेथवडाला एकाच वेळेस पीक येत आहे आणि जेव्हा पीक येत आहे तेव्हा आंब्याचे भाव खाली उतरून जातात। जो व्यापारी आहे, घेवारी आहे, तो पडत्या भावामध्ये आंबे खरेदी करतोय आणि म्हणून आंब्याच्या फळावरती आंब्याचा रस काढणं, आंब्याचा चांगल्या प्रकारचे एक्सपोर्टच्या क्वालिटीचे आंबे तयार करणं, हे सगळं भविष्यामध्ये आपल्याला करावं लागणार आहे। जे आंब्याच्या वाढीवाले आहेत त्या वाढीवाल्यांना चांगल्या प्रकारची माहिती देऊन चांगल्या प्रकारचं उत्पन्न हे काढायचं आहे। त्या आंब्याच्या वाढीवाल्याला सुद्धा चांगले पैसे मिळाले पाहिजेत। ही चळवळ भविष्यामध्ये करायची आहे आणि म्हणून मित्रांनो, लाल बावट्यावाले फक्त प्लॉट नाही करत। प्लॉट मिळेल पण त्याच्यानंतर त्या प्लॉट मधून उन्हाळ्यामध्ये जर त्याच्या प्लॉटवरती पाणी गेलं नाही आणि पावसाळ्यातली वरी कापली, नागली कापली किंवा भात कापलं, त्यानंतर उन्हाळा भरती जर कोरडं पडत असेल तर तो प्लॉट मिळवणे काही उपयोग नाही। प्लॉट साठी आपण धडपडतोय, प्लॉट साठी लढतोय, प्लॉट मिळवला, प्लॉट तुमच्या नावावर आला आणि जो प्लॉटचा मालक आहे तो जर घाटावर द्राक्षाचे बाग तोडायला गेला तर त्या प्लॉटचा उपयोग काय? आणि म्हणून ज्या जमिनीसाठी आपण एवढं लढलो त्या जमिनीवर उन्हाळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे, ही पुढची लढाई राहील। त्याच्यासाठी सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे। अशा प्रकारची चळवळ ही लाल बावट्याची पुढची आहे आणि म्हणून मित्रांनो, ही जी आपण चळवळ करतोय ही लोकांसाठी करतोय, माझ्यासाठी पण आहे, तुमच्यासाठी पण आहे। आपण निवडणुकीला उभे राहिलो, सुरगाण्याच्या लोकांनी कमी मतं दिली, पाडलं। उलट चळवळच्या लोक नवीन होते, त्या लोकांनी चांगल्या प्रकारची मतं केली। जवळजवळ 52,000 मतं कळवणमध्ये मिळाली आणि 60,000 मतं आपल्या तालुक्यामध्ये मिळाली। आपल्या तालुक्यातले प्रमुख कार्यकर्ते तुम्ही नाही, लोक नाही, लोकांनी बिचाऱ्यांनी प्रामाणिकपणे जे कार्यकर्त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे केलं। पण प्रमुख कार्यकर्ते काही विकले गेले पैशावरती,
त्याच्या कुंभरठाण विभागातले बरेचसे कार्यकर्ते विकले गेले. या मेळाव्याला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा व तालुका कमिटी सदस्य, DYFI संघटनेचे पदाधिकारी आणि हजारो फॉरेस्ट प्लॉट धारक उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, राष्ट्रक्रांती न्यूज नेटवर्क, नाशिक.